कधी-कधी असं होतं ना, की वेल्डिंग करताना वाटतं सगळं बरोबर चाललंय, पण शेवटी बघतो तर काय, वेल्ड एकदम कमजोर. असं का होतं? याचं उत्तर खरं तर आर्क सुरू होण्याच्या आधीच लपलेलं असतं. हो, आज आपण GMAW वेल्डिंगची दोन सगळ्यात महत्त्वाची रहस्य उलगडणार आहोत. एक म्हणजे अचूक एज प्रिपरेशन आणि दुसरं एकदम परफेक्ट मशीन सेटिंग्स. चला तर मग सुरू करूया. हा प्रश्न बघा, अगदी प्रत्येक वेल्डरच्या मनात कधी ना कधी येतोच, की काही वेल्ड्स एकदम भारी चकचकीत दिसतात आणि काही साफ फसतात. यात नशिबाचा खेळ अजिबात नाहीये. सगळा खेळ आहे योग्य तयारीचा. उत्तर त्या छोट्या छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींमध्ये आहे, ज्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. आज आपण नेमकं तेच रहस्य उलगडून पाहणार आहोत. आजचा आपला प्रवास कसा असेल तर समजा ही एक वेल्डरची शिडी आहे. आपण अगदी पायापासून म्हणजे पहिल्या पायरीपासून सुरुवात करू. सगळ्यात आधी तयारीच का सर्व काही आहे हे समजून घेऊ. मग पातळ आणि मध्यम धातूंना कसं वेल्ड करायचं ते पाहू. त्यानंतर जाड धातूंचं आवाहन कसं पेलायचं हे बघू. मग नंबर लागेल मशीन सेटिंग्सचा आणि शेवटी आपल्या वेल्डिंग टेक्निकला कसं परफेक्ट बनवायचं यावर बोलू. चला तर चढूया पहिली पायरी. तर पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तयारी. हे म्हणजे कसं आहे, एखाद्या मजबूत इमारतीचा पाया जसा असतो ना, तसंच एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, वेल्डिंगचा आर्क सुरू करण्यापूर्वी जी काही मेहनत घेतली जाते त्यावरच अंतिम वेल्ड कसा होईल हे ठरलेलं असतं. बरं, आता हा शब्द बऱ्याचदा ऐकला असेल, ॲज प्रिपरेशन म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वेल्डिंगसाठी एक स्वच्छ, सुंदर कॅनव्हास तयार करणं. जेव्हा धातूच्या कडा एकदम स्वच्छ आणि योग्य आकारात असतात तेव्हाच वेल्ड खोलवर जातो आणि असा काही मजबूत जोड तयार होतो की तो तुटणार नाही. पण ही तयारी इतकी महत्वाची का? अहो, कारण त्यामुळेच वेल्ड धातूच्या अगदी आतपर्यंत पोचतो, एक मजबूत साखळी तयार करतो. आणि समजा तयारीमध्ये थोडी जरी चूक झाली तर काय होतं? मग वेल्डमध्ये पोरोसिटी येते. म्हणजे काय तर हवेचे छोटे छोटे बुडबुडे आत अडकून राहतात आणि ते वेल्डला आतून पोखरून कमजोर करतात. किंवा कधीकधी तर असं होतं की दोन्ही भाग नीट वितळून एकत्रच येत नाहीत. सगळी मेहनत वाया. आता हा फरक बघा, किती स्पष्ट आहे. एका बाजूला आहे गंज, तेल आणि घाणीने माखलेला धातू. यावर वेल्डिंग करणं म्हणजे अक्षरशः चिखलावर घर बांधण्यासारखं आहे. ते टिकणारच नाही. आणि दुसऱ्या बाजूला बघा, तोच धातू ग्राइंड करून कसा चकचकीत झालाय. हा आहे आपला परफेक्ट कॅनव्हास. आणि हो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, वेल्डिंगच्या जॉईंटपासून दोन्ही बाजूंना किमान 1-1 इंच भाग असाच लख्ख स्वच्छ असायला हवा. चला तर मग शिडीची पहिली पायरी चढूया. सुरुवात करूया पातळ आणि मध्यम जाडीच्या धातूंपासून. हे असे मटेरियल्स आहेत ज्यांना फार काही क्लिष्ट एज शेपिंगची गरज नसते, एकदम सोपे जॉईंट्स. आता इथे एक महत्त्वाचा फरक लक्षात घेतला पाहिजे. जेव्हा धातू 3 मिलीमीटरपेक्षा पातळ असतो तेव्हा त्याच्या कडा एकमेकांना चिकटून ठेवल्या तरी चालतात, कारण आर्क अगदी सहजपणे आरपार पोहोचतो. पण जेव्हा जाडी 3 ते 6 मिलीमीटर होते तेव्हा आपल्याला एक छोटीशी फट ठेवावी लागते. याला म्हणतात रूट ओपनिंग. ही फट म्हणजे काय तर वेल्डिंगसाठी एक मोकळा रस्ता, ज्यामुळे तो थेट मुळापर्यंत म्हणजे अगदी आतपर्यंत पोहोचू शकतो. हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता शिडीवर आणखीन एक पायरीवर जाऊया, जाड धातू. जेव्हा धातूची जाडी 6 मिलीमीटरपेक्षा जास्त होते ना, तेव्हा फक्त साध्या चौकोनी कडा ठेवून भागत नाही. आर्कला त्या जॉईंटच्या मध्यभागी पोचायला एक खास मार्ग तयार करून द्यावा लागतो. जाड धातू हाताळताना आपण त्यांना 2 गटांमध्ये विभागू. एक म्हणजे 6 ते 19 मिमी जाडीचे आणि दुसरे म्हणजे 19 मिमीपेक्षा जास्त जाडीचे. कारण जसजशी जाडी वाढते तसतसं उष्णता आणि वितळलेल्या धातूला सांभाळण्याची पद्धतही बदलते. बरं, 6 ते 19 मिलीमीटर जाडीच्या प्लेटसाठी आपण वापरतो सिंगल व्ही ग्रूव्ह. म्हणजे काय करायचं तर प्लेटच्या कडांना एका बाजूने 30 ते 37.5 अंशांच्या कोनात ग्राइंड करायचं. यामुळे इंग्रजी अक्षर व्ही सारखा एक आकार तयार होतो. हा व्ही म्हणजे आर्कसाठी एक तयार केलेला रस्ताच आहे, जो त्याला थेट जॉईंटच्या तळापर्यंत घेऊन जातो. आणि त्यामुळेच मिळतो एक मजबूत आतपर्यंत पोचलेला वेल्ड. आणि विचार करा, जर प्लेट खूपच जाड असेल म्हणजे 19 मिलीमीटरपेक्षाही जास्त, मग काय? मग आपण वापरतो डबल व्ही ग्रूव्ह. नावाप्रमाणेच यात प्लेटच्या दोन्ही बाजूंना व्ही आकारात ग्राइंड केलं जातं. याचे 2 मोठे फायदे आहेत. एक, उष्णतेमुळे प्लेट वाकण्याचा किंवा तिचा आकार बदलण्याचा धोका खूप कमी होतो. आणि दुसरं म्हणजे यात फिलर वायर कमी लागते, ज्यामुळे वेळ आणि परिसाद दोन्ही वाचतो. चला तर आता तयारीचा भाग झाला. आता वळूया मशीनच्या सेटअपकडे.
कारण कितीही चांगली तयारी केली पण जर मशीनची सेटिंग्जच बरोबर नसतील तर सगळी मेहनत वाया. तयारी आणि सेटिंग्ज या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. व्होल्टेजचा नियंत्रण अगदी सोपा आहे. धातू पातळ असेल तर व्होल्टेज कमी ठेवा, नाहीतर तो जळून जाईल. आणि धातू जाड असेल तर व्होल्टेज जास्त ठेवा, तरच उष्णता आतपर्यंत पोहोचेल. एकदम सरळ गणित आहे. हा तक्ता म्हणजे एक उत्तम मार्गदर्शक आहे सुरुवात करण्यासाठी. इथे बघा, जसजशी धातूची जाडी वाढत जाते तसतसं व्होल्टेज, वायरचा वेग आणि अगदी वायरचा व्याससुद्धा वाढतो. पण एक लक्षात घ्या, ही फक्त एक गाईडलाईन आहे. प्रत्येक मशीन वेगळी असते, प्रत्येक काम वेगळं असतं. त्यामुळे ह्याच्या आधारावर थोडेफार बदल करून आपल्याला स्वतःसाठी परफेक्ट सेटिंग शोधावी लागतात. आपण जेव्हा वेल्डिंग करतो तेव्हा तिथे वितळलेल्या धातूचं एक तळं तयार होतं. आणि या तळ्याचा शत्रू कोण? तर हवेतला ऑक्सिजन. जर ऑक्सिजनचा या वितळलेल्या धातूशी संपर्क झाला तर तो वेल्ड एकदम कमजोर आणि ठिसूळ बनतो. हेच टाळण्यासाठी आपण एक अदृश्य ढाल वापरतो, ती म्हणजे शिल्डिंग गॅस. आणि सगळ्यात जास्त वापरलं जाणारं मिश्रण म्हणजे C25. यात असतं 75% आर्गॉन आणि 25% कार्बन डायऑक्साईड. फक्त गॅस असून चालत नाही, त्याचा फ्लो रेट म्हणजे प्रवाहाचा वेगही महत्त्वाचा आहे. सामान्य कामांसाठी 10 ते 15 लिटर प्रति मिनिट हा वेग पुरेसा असतो. पण जेव्हा आपण एखाद्या खोल व्ही ग्रूव्हमध्ये काम करत असतो तेव्हा हा फ्लो थोडा वाढवावा लागतो. का? कारण तो गॅस त्या जॉईंटच्या अगदी तळापर्यंत पोहोचायला हवा. आता एक अत्यंत महत्त्वाचा नियम, त्याला म्हणतात CTW, म्हणजेच कॉन्टॅक्ट टिप ते वर्क डिस्टन्स. सोप्या भाषेत सांगायचं तर टॉर्चचं टोक आणि ज्यावर काम करतोय तो धातू यांच्यातलं अंतर. हे अंतर साधारणपणे 10 ते 15 मिलीमीटर, म्हणजे जवळजवळ आपल्या पेन्सिलच्या जाडी इतका असावं. जर हे अंतर जास्त झालं तर काय होतं? ती शिल्डिंग गॅसची अदृश्य ढाल तुटते आणि हवा आत शिरून सगळा वेल्ड खराब करते. बरं, तयारी झाली, मशीन सेटिंग समजल्या. आता शेवटचा पण तेवढाच महत्त्वाचा भाग, तो म्हणजे आपलं तंत्र. म्हणजे वेल्डिंग टॉर्च आपण नक्की कसा हलवतो यावर ही वेल्डची गुणवत्ता अवलंबून असते. टॉर्च हलवण्याच्या मुख्यत्वे 2 पद्धती आहेत. पहिली आहे पुश टेक्निक. यात वितळलेल्या धातूला आपल्या टॉर्चने पुढे ढकललं जातं. यामुळे वेल्ड थोडा सपाट आणि रुंद होतो, जो पातळ धातूंसाठी एकदम परफेक्ट आहे. आणि दुसरी आहे पुल किंवा ड्रॅग टेक्निक. यात वितळलेल्या धातूला मागे ओढलं जातं. यामुळे उष्णता खोलवर जाते आणि जाड धातूंसाठी जे खोल पेनिट्रेशन लागतं ना, ते मिळतं. आणि या सगळ्या चर्चेचं सार काय? तर हे एकच वाक्य: योग्य एज प्रिपरेशन हाच चांगल्या वेल्डिंगचा पाया आहे. मशीन कितीही महागडी असो, तंत्र कितीही प्रगत असो, पण जर हा पायाच कच्चा राहिला ना, तर त्यावर मजबूत वेल्डची इमारत कधीच उभी राहणार नाही. तर मग आता अचूक तयारी आणि योग्य सेटिंग्सची ही सगळे रहस्य आता आपल्यासमोर उघड झाली आहेत. आता विचार करण्याची वेळ आहे. ह्या ज्ञानाचा वापर करून पुढच्या वेळेस असं काय नवीन आणि अद्भुत तयार केलं जाईल.